मॅन तो मॅच इथे देण्याकरता मी विनंती करतोय संदीप जी मी विनंती करते की आपण आपल्या शुभस्ते या ठिकाणी मॅन तो मॅच वितरित करायची आहे. ते नक्कीच ओमकार घरत छडे या स्पर्धेतील नक्कीच पाहू शकाल की मक्ताची मटिक पाहू शकाल की खऱ्या अर्थानं 3 विकेट्स ज्याने मात्र हॅट्रिक कंप्लीट केली गेली आणि एक सुपर क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रतीक एक लेटम पाहू शकाल की धावकर त्यांनी गोलंदाजी करतोय आणि एक धावकर सातत्याने बॅटर देखील नुकताच झालेली स्पर्धा आठवती गावदेवी अंबोडे एक चांगला परफॉर्मन्स त्याच्याकडे पाहायला होता. एक परफेक्ट ऑलराऊंड ज्या अंतिम मॅच मध्ये त्याने खूप चांगल्या पद्धतीने योगेश भोईरला साथ दिली होती. आज मात्र योगेश भोईर नाही आहे. आज कॅप्टन त्याने या टीमचा तो महत्वाचा वसा आहे तो आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय भोईरला पण पाहू शकाल प्रतीकला देखील आपण पाहतोय. त्यानंतर आशिष एक नवीन चेहरा एक नवीन पाहू शकाल. त्यानंतर संदेश घाटाल सध्या तरी हा खेळाडू देखील चर्चेमध्ये राहिलाय. आदिवासी समाजाच्या माध्यमातून सातत्याने काम करत असताना आपल्या गावाकरता देखील ओपन स्पर्धेमध्ये काम करतोय आणि खऱ्या अर्थानं कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये त्यांनी देखील एक चांगलं क्रिकेट साकारलं गेलंय. पहिला बॉल इथे मात्र सिंगल आली आहे. बॅटर पण पाहू शकाल की लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पालते 4 ओव्हर्स करता सलामीला बॅटर दोन्ही पाहू शकाल विकी आणि त्याच्या साथीला वैभव आता सायकल एंडवर दिला. प्रतीक सेकंड बॉल पॉवर पिचच्या षटकामध्ये येणारी धावसंख्या संख्या देखील महत्वाची असेल आणि या दुपारच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर हवा देखील तुम्हाला स्टॉप होताना पाहायला मिळते आणि ते परफेक्ट तुम्हाला टायमिंग करावा लागेल. तिन्ही पंच पाहू शकाल खूप सारी मेहनत देत आहेत स्पर्धेकरता. दीपक मडवी असेल पर करत असेल त्यानंतर पाहू शकाल नक्कीच संदीप मडवी असेल. इथे स्विच हिट खेळायचं होतं रिव्हर्सिव्ह बॅटिंग करायचं होतं मात्र लेन्थ सुंदर होती. धावकर गोलंदाज तुम्ही जर पाहिलं तर अँगल परफेक्ट पाहू शकाल कारण त्याच्या पूर्णपणे पाहू शकाल शैलीनं जी गोलंदाजी केली जाते ना ती खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. पुढे म्हणताना नेहमीच मात्र कलेचा सन्मान करा पुषा करा त्या कलेची कधीही विश्वासघात करू नका त्या कलेचा पहा ती तुम्हाला कला कुठपर्यंत नेऊन ठेवेल. त्याकरता की कला खूप महत्वाची आहे. तुमच्या अंगामध्ये असणे प्रत्येक गुणाला इथे मात्र महत्व दिलं जात आहे पद्धती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल. 2 बॉल 1 रन्स आतापर्यंत आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मागवरती असताना इथे वेट करून खेळलाय परफेक्ट मध्ये टायमिंगनं स्टँड डिलिव्हर बॉलला फेकून दिला गेलाय फाईन शॉट डोक्यावरनं एवन पद्धतीनं द ब्रँड ऑफ लाखिवली वैभवच्या बॅटमधनं आलाय. दिमागदार दर्जेदार षटकार 6 धावा. स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या दिवसातील पाहिलं तर नक्कीच तो दिवस खऱ्या अर्थानं पाहू शकाल संतोष भवन या टीमच्या नावावरती राहिला. कालच्या दिवसामध्ये पाहिलं नक्कीच माजिवलीनं जिथे मात्र मजल मारली आहे टॉप 4 करता इथे मात्र फटका फसला गेला चेंडू हवेमध्ये स्वतः फालतू प्रतीक भोईरला पण पाहतोय आज गुड कॅच विकेटचं बदल इथे मात्र फर्स्ट विकेट इज डाऊन अँड बिग बॅटर मिस्टर वैभवला परतावा लागेल वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती. चारवरच्या माट्याचं पण पाहतोय एक भव्य दिव्य आयोजन पाहू शकाल नक्की स्टॉस बॉक्स मध्ये निस्वार्थीपणा ज्यांच्या खऱ्या अर्थानं रक्तामध्ये ज्यांच्या प्रत्येक मध्ये नसानसामध्ये सर्वांनी आदरणीय समाजसेवक आणि धर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मडवी आपण पाहू शकाल निलेशदा मुख्य मंचावरती पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं दिवस रात्र निस्वार्थीपणा केव्हाही मात्र कॉल करा आणि केव्हाही मात्र गरिबांच्या हाकेला धावणारी एकच व्यक्तिमत्व या विभागातील आणि एकच नाव मात्र फक्त ना फक्त निलेश मडवी. मंचावरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना या स्पर्धेत त्यांनी देखील खूप सारा सपोर्ट केलाय आणि खऱ्या अर्थाने युवा पिढीला घेऊन मात्र ही स्पर्धा राबवण्याचं काम केलंय त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आणि या 4 दिवसामध्ये दिली संधी त्याबद्दल देखील त्यांचं देखील मनापासून आभार. आता मॅच एडिशन नवीन बॅटर यावेळी मात्र परफेक्ट स्विच हिट पाहायला मिळत आहे. रिव्हर्स बॅटरने केला गेलाय बॉल निघून जाईल मॅक्सवेल कॉपी बुक स्टाईल चौकार करता 4 धावा आणि 4 धावांच्या मधील स्कोर कार्ड फलकावरती 11. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो मिस्टर निशांत आलाय. लाखिवलीची स्पर्धा आठवली की नक्कीच टेम्पलीचं एक राऊंड आठवतं दोन्ही गावांच्या मधोमध असलेलं सागर बाबरे आणि टीम कंपनी त्या स्पर्धेला खूप सारी वर्ष गेली मात्र खऱ्या अर्थानं तिथे संधी दिली होती लाखिवलीकरांना. या वर्षामध्ये देखील ती संधीचा खऱ्या अर्थानं राजेंद्र सर यांच्या माध्यमातून मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं लाखिवलीकरांचं मनापासून आभार. एक चांगली स्पर्धा राबण्याचं काम करते डे नाईट क्रिकेटचा थरा तुम्ही अनुभवणार 18 मार्च 23 मार्च
इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय, लेंथ पाहायला मिळते, गोलंदाजी मार्क वरती असताना एक सुपर गोलंदाजी या ठिकाणी केली जाते आणि स्पर्धेत होऊ शकेल पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि स्कोर कार्ड फलकावरती 6 बॉल नंतर 11 रन 1 विकेट लॉस ऑफ आपण पाहू शकाल. येणारे 18 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ऑर्गनायझर आपण जर पाहिलं तर नक्कीच सर्व यंगस्टारला घेऊन मग खऱ्या आता स्पर्धा राबवण्याचं काम केलंय. ओमकार पाटील, शैश किणी, तुषार मडवी, केतन तरे, हर्षद मडवी, वेदांत पाटील, हार्दिक मडवी, हर्षद जाधव, मित कावड, प्रतीक पाटील, वैभव पाटील, अर्जू घरत, अतुल कांबले, वेदांत साने, विकी, छय मडवी, उज्ज्वल जाधव, शब डुकले, त्यानंतर तरमय, त्यानंतर मीर पाटील, सर्वांचं नक्कीच एक पाहू शकाल. यानंतर होणारी मॅच धर्म प्रतिष्ठान चांदी घरच्या मैदानावरती ज्यांचं आयोजन जे पाहतात आणि त्यांच्या अंगीच मात्र संजय अँड टीम कंपनी तिलेर लेजंड क्रिकेटर संजय दादा देखील या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग मार्क वरती आलाय गोलंदाज आपण पाहतो की संदेश घाटाल, एक चांगला बॉल डिलिव्हर केला गेला, खूप सारं फार फाईन फील्ड पाहायला मिळते आज, गुड फील्ड पुन्हाचा झोत देखील आपण अनुभवतोय. खऱ्या तर पाहू शकाल शिवनसर देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना अंतिम तिसऱ्या दिवसामध्ये पाहते उद्या मात्र स्पर्धेचा ग्रँड फिनाले तुम्हाला खऱ्या अर्थानं अनुभवाला मिळणार आहे. मात्र या ठिकाणी मात्र बोईसरकडनं देखील अनेक टीम बिलॉन करताना पाहायला मिळतील. मग जीवचंद्र प्रकाश पाहू शकाल, मग गोखीवरी देखील राकेश नाईक या टीम कंपनी देखील या स्पर्धेमध्ये, त्यानंतर वाड्यानंतर पाहू शकाल साईनाथ पष्टे उसाने टीम देखील आज उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच आपण पाहू शकाल की त्यानंतर आपण जर पाहिलं तर मडवी बंधू समाजसेवक नक्कीच मकरंद मडवी आणि धर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मडवी यांच्याकडनं थर्ड क्रमांकाचं पाहू शकाल 11,111 रुपये या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून आर्थिक सहाय्याले. धन्यवाद निलेश दादा, आपलं मनापासून आभार. आणि खऱ्या अर्थ मंडळाच्या मध्ये एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत निलेश मडवी करता यांच्या माध्यमातून स्पर्धा खऱ्या अर्थानं रंगते आहे आणि राबवली जाते आहे. पण त्यांना जेव्हा केव्हाही मात्र दिवस रात्र असेल किंवा कधी कॉल करा, मात्र पहा 1 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये दादा हजर असतो आणि खऱ्या अर्थानं जी सेवा असते ती करतोय. एखादा ऍक्सिडेंट जरी झालं सिरिसाट हवेलमध्ये तरी मात्र त्या व्यक्तीला उचलणं, हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं, त्याच्या घरापर्यंत कॉल करणं हे आम्ही पाहिलंय. आणि म्हणतो ना की एकच व्यक्ती आहे त्याच्या खऱ्या अर्थानं रक्तामध्ये निस्वार्थीपणा आहे, निलेश दत्ता मडवी. स्वप्नाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र नवीन बॅटर सायकल एंड वरती पाहायला मिळते, सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न केला जाईल का अलहमद कार्पेट फेक होईपर्यंत. अक्षय भुईर तिकडे मात्र नक्कीच जोरदार अपील करत असताना पाहू शकाल नक्कीच दीपक मडवी आमचे स्क्वेअरचे पंच पाहायला मिळतात. ओमकारला आपण पाहतोय प्रमुख पंच म्हणून. षटक क्रमांक 2 आणि धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर टीम लाखिवली यावेळी तुम्हाला पाहायला मिळते नक्कीच 15 या धावसंख्येवरती, कारण गोलंदाजी मार्क वरती एक चांगलं क्रिकेट तुम्ही पाहतात आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत संदेश घाटाल एक चांगलं काम केलं गेलं. त्याच पद्धतीनं आज इथे मात्र टीम लाखिवली चांगल्या पद्धतीने बॅटिंग करू शकेल का, कारण आतापर्यंत नवीन बॅटर मिस्टर सचिन मैदानात शातमध्ये पाहायला मिळतोय. याली परफेक्ट मिडल स्टँड डिलिव्हर बॉलला फेकून दिला गेलाय कॅमेरामॅनच्या डोक्यावरनं. पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल 6 धावा. एक चांगली मॅच मैदानाच्या पाहायला मिळते लाखिवली आणि त्याच्या विरोधात मात्र वडगर आपण पाहतोय. यावेळी सचिनच्या बॅट मधनं जिथे आपण जर पाहिलं तर नक्कीच विकी, आपण जर पाहिलं तर नक्कीच बाद झाला. मग त्यानंतर वैभव, मात्र पाहू शकाल निशांत आणि सचिन लाखिवलीकडनं खेळत आहेत. आणि ते आपण पाहिलं तर नक्कीच लाखिवलीच्या अगेन्स्ट संदेश घाटाल गोलंदाजी मार्कवरती वडगरकडनं एक चांगला उत्तर इथे दिलं गेलंय. धावसंख्या लाखिवलीची 2 विकेट लॉस ऑफ 21 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय यावेळी मात्र परफेक्ट मिसक्राइज होता बॉल, लो फुटत बॉल. इथे संदेश घाटाल त्यावर बॅकअप आला नाही, सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. कलेक्शन चांगलं झालं होतं, कलेक्ट चांगलं केलं होतं. एक चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळते. एका साईडनं लाखिवली तोंडात करतीये आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही जर पाहिलं तर टीम मात्र वडगर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या पुरातामध्ये पहिल्या इनिंग्स मध्ये एक चांगली बॅटिंग आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं धावसंख्येची टोटल तुम्हाला पाहायला मिळते 23 या धावसंख्येवरती आहे. षटकातील आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 बॉल कंप्लीट केले संदेश घाटालनं
आणि सचिनला पण मात्र सायकल ऐनवरती आहे, तो देखील 10 धावांची खेळतो वैयक्तिक. लो फुटच बॉल परफेक्ट फाईनला बॉल मध्ये इथे निघून चला अलाउन द कार्पेट कपर बाका पर्यंत सिंगल आली आहे, पण दर्शवता इथे मात्र नो बॉल. ओंकार गुड डिसिजन पाहू शकतो, नक्कीच इथे फ्रीडचा बॉल पाहायला मिळणार आहे. पिवरचा पाहू शकतो, नक्कीच नो बॉल दर्शवला गेला मैदानाच्या आतमध्ये. आणि आज भविष्यात मदतीनं नो प्लस सिंगल अशा 2 धावा आणि या 2 धावाच्या सायन स्कोर कार्ड 25 वरती जाऊन पोहोचलाय गावदेवी लाखिवली. सचिन आणि त्याच्या साथीला आपण जर पाहिलं तर निशांतला पाहतोय एक चांगली बॅटिंग करण्याकरता इथे चांगली पार्टनरशिप करावी लागेल, कारण तुम्हाला चांगलं टार्गेट जर सेट करायचं असेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला इथे फलंदाजी करावी लागेल. संदेश घाटाल गोलंदाजी मार्क वरती आहे, नो बॉल पाहू शकाल. फील्डचा परिपूर्ण फायदा घेतला बिग बॅटर मिस्टर निशांत. व्हॉट बॉल अँड परफेक्ट पाहू शकाल, चुकी घडणार नाहीये. षटक आपण जर पाहिलं या ठिकाणी दुसरं कंप्लीट झालंय. 12 बॉल नंतर धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर टीम लाखिवलीची चाऊन बोलली आहे. 2 विकेट लॉस ऑफ 25-25 या धावसंख्येवरती आहे. तर नक्कीच चांबुलपाडा लाखिवली इकडनं मात्र नक्कीच टीम लाखिवली करता विराज वरठा यांच्याकडनं शुभेच्छा आणि आमच्याकरता देखील धन्यवाद. विराज आपलं देखील मनापासून आपण देखील युट्यूबला जॉईन आहात. एक चांगलं प्रेम, कारण त्यांची स्पर्धा देखील गेल्या वर्षामध्ये आम्ही कंप्लीट केली होती वसई ग्रामीणच्या माध्यमातून पौशकाल जांभूलपाडा इथनं. तिथे मात्र विराज वरठा आज मात्र टीम मध्ये नसेल तरी मात्र नक्कीच शुभेच्छा येतात त्याच्याकडनं. धन्यवाद विराज वरठा आपलं देखील. गोलंदाजी माग पडते और क्रमांक 3 सुमित चांगला बॉल पाहायला मिळतो. परफेक्ट लेन पाहू शकाल. जॉकर बॉल तिथे मात्र करण्याचा प्रयत्न केलाय, सिंगल येते. चांगल्या क्षेत्रामधनं आपण जर पाहिलं तर दोन्ही चपल आणि चाणक्य बुद्धीचे खेळाडू तुम्ही पाहतात. फाईन असेल स्क्वेअर असेल संदेश घाटाल एक चपल आणि चाणक्य बुद्धीचा आशिषला देखील पाहू शकाल. आज मात्र योगेश भोईर नसताना पूर्णपणे जबाबदारी पाहायला मिळते. अक्षय भोईर आपण वरच्या भूमिकेत पाहतोय. त्याच पद्धतीने एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकाल. लाखिवलीच्या धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर नक्की 26 या धावसंख्येवरती आहे. और क्रमांक 3 यातील पहिला बॉल डिलिव्हर केला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर सुमितनं अजूनही 5 बॉल बाकी आहेत. वेट खेळलाय खूप चांगल्या पद्धतीने ते परफेक्ट रिझन बॉल फेकण्याचा प्रयत्न केलाय. झेल तिथे मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळतो. सिंगल दुसरा धाब्याचा प्रयत्न सक्सेसफुली रनिंग बिग विकेट या वातावरणामध्ये तुम्ही पाहू शकाल. एक चांगलं एनर्जी, एक चांगली कॅपेबिलिटी आणि खऱ्या अर्थाने एक चांगली क्षमता या ठिकाणी मात्र प्रत्येक खेळाडूकडून पाहायला मिळते. आतापर्यंत 2 धावा नाही तर खऱ्या अर्थाने एक चांगली पार्टनरशिप केली. तिथे मात्र 2 विकेट लॉस ऑफ गेल्या होत्या. थोडंसं प्रेशर आलं होतं, त्या प्रेशरवरती खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा अप्रतिम बॅटिंग करताना पाहायला मिळते. सचिन आदित्यच्या साथीला आपण पाहतो निशांत त्याला लाखिवलीकडनं. यानंतर होम टीम त्यांचं आयोजन पाहू शकाल. धर्म प्रतिष्ठान सांदीप आणि त्यांच्या अंगेस मध्ये तिलेर. पुढे एकदा यावेळी दिवस अटॅक केला गेलाय. परफेक्ट बॉल फेकून दिला गेलाय. खाली क्षेत्र निवडलं गेलाय. बॉल मात्र निघून चाललाय. 1 पाऊंड चौकार 4 धावा. एबीएन स्पोर्ट्स भरत गावड यांच्याकडे पाहू शकाल. बेस्ट बॅटर करतात देखील बॅट आणि त्याला पाहू शकाल. बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलर करता शूज दिले गेलेत. त्यांनी धन्यवाद आपलं देखील भरत गावड मनापासून खऱ्या अर्थानं आभार. इथे मात्र बॉल फेकून दिलं गेलं. सर आपण पाहू शकाल 6 धावे करता बाड सुपर पाहायला मिळते. टायमिंग प्रॉपर पाहू शकाल आणि चांगले शॉट सिलेक्शन या ठिकाणी मात्र बिग बॅटर निशांतच्या बॅटमधनं
एक जबरदस्त इनिंग पाहायला मिळते. स्कोर कार्ड इथे आपण जर पाहिलं तर इथे मात्र 6च्याच बढतीनं जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवरती. 4 बॉल 30 कपीट्स. स्पेल क्रमांक 3 गोलंदाजी मागपट्टी मिस्टर सुमितला पाहतोय. कौतिबी वडगर अगेन्स्ट मध्ये पाहू शकाल कौतिबी लाखिवली. एक चांगली मॅच पाहायला मिळते फायटिंग पडून मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या इनिंग्स मध्ये एक चांगली टोटल्स तुम्हाला पाहायला मिळते 38 या धावसंख्येवरती. बॉल क्रमांक 5 आपण जर पाहिलं तर सचिन आतापर्यंत 12 धावांवरती खेळतोय. निशांतच्या बॅटमध्ये 6 मध्ये 16 धावा. इथे परफेक्ट मध्ये पाहू शकाल कुठला गेला कव्हर बॅकअपला खेळायचा प्रयत्न होता. सगळ्या पद्धतीने फील्ड पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धाबामध्ये सहज कंप्लीट केला जातील. चांगलं साथ दिलं. जिथे आपण जर पाहिलं तसं वाटलं होतं पहिल्या ओव्हर्समध्ये 2 विकेट लॉस ऑफ आल्या होत्या. त्यानंतर प्रत्येकाने चांगली गोलंदाजी केली होती. मग त्यानंतर संदेश घाटाल स्पेल क्रमांक 2 गोलंदाजी मागवरती आला. थोडंसं माग ठरला गेला. मग त्यानंतर पण जर पाहिलं सुमित गोलंदाजी मागवरती पाहत आहे. आतापर्यंत त्याने देखील 5 बॉल कंप्लीट केलेत आणि धावसंख्या 40 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. ती मात्र कौतिबी लाखिवली आणि पाठचा एज पुढच्या मध्ये दिसताना बॉल सरळ निघून चालत ब्लॅक स्क्रीन वरती अदलला गेलाय आणि ते मात्र येतोय चौकार 4 धावा. और क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्या मात्र 44 या धावसंख्येवरती आहे. येणारे शेवटचे 6 चेंडू मात्र बाकी असतील. चला दोन्ही कॅप्टन टॉस करण्याकरता तिल्ले संघाचा कर्णधार आपण टॉस करण्याकरता या संजय अँड टीम कंपनी. धर्म प्रतिष्ठान सांदीप निलेश दादा मडवी आणि टीम कंपनी. तर एका साईड बघूया संजय आणि टीम कंपनी तिलेर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपण जर पाहतो नक्कीच लाकडी टीम आज थोडंसं मात्र नक्कीच महत्वाच्या बॅटत नाहीच. त्याच्यामध्ये ऋतिक गडक असेल, विराज वरटा असेल, अशा अनेक खेळाडू सातत्याने मात्र लाखीकडे खेळत असतात एक ओपन्स मध्ये. चांगल्या पद्धतीनं निशांतची तारीफ करेन की चांगली बॅटिंग केली. 8 बॉल 22 धावा. सचिन देखील त्याला सपोर्ट दिला गेलाय. 5 बॉल 12 आणि टोटल आपण धावसंख्या जर पाहिली तर 18 बॉल नंतर 44 या धावसंख्येवरती. एक नवीन शेर यावेळी पक्ष आर्यन याला प्रमोट केलंय. सध्या तरी आशिष आणि आर्यन हे नवीन शेर मी पाहतोय वडगेकडनं. नुकताच त्यांची स्पर्धा देखील आम्ही कंप्लीट केली कलबोनच्या मैदानावरती. जीवन अशा क्रीडांगण खऱ्या अर्थानं 4 दिवस त्या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळाले. मग त्यानंतर पण जर पाहिलं तर गावदी वेंबोडे राहुल पाटील यांची स्पर्धा. सातत्याने त्या विभागामध्ये चांगले क्रिकेटर आशिष असेल, मग त्यानंतर आर्यन असेल, योगेश भोईर नाहीये, आशिष भोईर देखील पाहायला मिळत नाहीये. आज पूर्णपणे जबाबदारी कॅप्टन जिथे असेल तर मात्र नक्कीच अक्षय भोईर वरती आहे. लास्ट अगेन्स्ट जिथे मात्र एक सिंगल आली आहे. शेवटच्या अंतिम 5 बॉल. बॉल क्रमांक 2 इथे मोठा स्ट्रोक खेळायचा होता. कनेक्शन प्रॉपर झालं. मिस टायमिंग स्ट्रोक्स स्वतःच्या फलंदाजी आर्यन लाजवाब झेल. क्या बात है मिस्टर आर्यन. वाट झेल विकेटचं बदल खेळाडू बाद. संदीपजी वरखंडे यांना विनंती करते की आपण आपल्या शुभस या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. स्पर्धेमध्ये आपण आलात एक चांगल्या पद्धतीने पाहू शकाल. एक चांगलं व्यक्तिमत्व पण त्यांची ओळख आहे. आज म्हणतात ना की प्रत्येकाला वेळ नाही आहे, वेळ मात्र काढावा लागतो. आम्ही आपण 4 दिवसामध्ये जायला प्रमोशन यांच्या माध्यमातून की आज प्रत्येकाला वेळ नाही आहे, आता वेळ हा काढावा लागतो. कारण मित्रांनो धावत्या जगामध्ये टाइम इज मनी, मनी इज टाइम. आज प्रत्येक व्यक्तीवरती जबाबदारी आहे आपल्या कुटुंबाची आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या मात्र सकाळी आपलं घर सोडावं लागतं. जॉब असेल, त्यानंतर धंदा असेल, बिझनेस असेल, सर्व काही करावं लागतं. कारण आज प्रत्येक जे पाहू शकाल की जे आपण क्षेत्र पाहतोय त्या क्षेत्रामध्ये क्रिकेट देखील तेवढं महत्वाचं आहे आणि तेवढं आर्थिक पाहू शकाल देखील महत्वाची आहे. या ठिकाणी एका साईडनं धर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्वतः कॅप्टन निलेश मडवी, त्यासोबत देखील पाहू शकाल तिल्लेचे कॅप्टन्स. नावीचा कॉल या ठिकाणी धर्म प्रतिष्ठान सांदीपने जिंकला गेला आणि डिसाईड केलाय. पाहू शकाल काय निर्णय करावा लागला. फील्ड फर्स्ट. धन्यवाद निलेश मडवी. आर्यन आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. नवीन बॅटर यावेळी परफेक्ट पाहू शकाल. स्वॅग से करेंगे आपका स्वागत.
हाथी है अपनी पहचान, हम हमारे नाम से नहीं हम हमारे काम से जाने जाते हैं. बिग बॅटर सर्व मात्र बॉलला फेकून दिलं गेलं. बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरनं 6 धावे करता षटकार. खऱ्या अर्थानं नवीन खेळाडू जेव्हा चान्स मिळतो ना, खऱ्या अर्थानं त्यांना तुम्ही चान्स देणार, कारण तुमच्या गावाचं ते भविष्य आहे. येणाऱ्या दिवसामध्ये चांगले क्रिकेटर घडतील. कारण आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये जसे चांगले दिवस आले तसे चांगले क्रिकेट घडतायत. आर्यन देखील थोडंसं दबावामध्ये असेल, मात्र एक ज्याच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 51 अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट केलं गेलं. टीम मात्र गावदेवी लाखिवलीनं 51 घुटना टेकला होता. इथे मात्र 5 लिडिंग एज सरळ मात्र पाहू शकाल विकेट्स होते बदल. चला रवीर बॅटर आता आपण इथे पण जर पाहिलं तर देन पाहायला मिळते. दुपारचं सत्र आपण अनुभवतो. शनिवारचा दिवस खऱ्या अर्थानं ऐकायला मिळतं. यानंतर ज्यांचं ऐजन निजम पाहतात धर्म प्रतिष्ठान चांदी, जयेश किणी, केतन, वैभव पाटील, निलेश दादा बडवी, मित गावड आणि सर्व खेळाडू मात्र तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला नवीन बॅटर थोडंसं काही करायचं आहे. मनोज मात्र बाद झाला. गावदेवी लाखिवली आज प्रामुख्याने महत्वाचे खेळाडू जर असताना ऋतिक गड एक फिनिशर भिवंडी टेनिस बॉल मध्ये 4 ते 5 वर्षामध्ये चर्चित खेळाडू आहे. ओपन स्पर्धा देखील तो खेळतो भिवंडी कडनं. आज मात्र टीम मध्ये नाहीये. खऱ्या अर्थानं गेलीच मॅच आम्ही सायवनच्या मैदानात कंप्लीट केली. गेल्या वर्षामध्ये तिथे मात्र ऋतिक गडची बॅटिंग सुपर पाहिली होती. यावरती परफेक्ट मध्ये बॉलला उडवलंय. बॉल मात्र फाईट मध्ये सरळ निघून चाललाय. षटकार करता 6 धावा. द ब्रँड ऑफ लाखिवली षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळतंय. अंतिम मध्ये कंप्लीट झालंय आणि 4 ओव्हर्स नंतर या 6 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन पोहोचेल. 57 या धावसंख्येवरती विजयाकरता 58 धावांचं लक्ष आहे. 24 बॉल आणि 58 धावांचं लक्ष आहे. आणि मात्र नक्कीच या ठिकाणी टीम लाखिवली डिफेंड करेल का, टीम मात्र नक्कीच वडगर या ठिकाणी धावसंख्या कंप्लीट करेल का, सर्व काही पाहण्याआधी आपण पुन्हा एकदा आमचे साथी कॉमेंटेटर जॉईन होतील. पुन्हा एकदा प्रमोदजी शेटके सर. चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. नो टाइम स्पेंड. धन्यवाद गणेश पांडव यांचा आवाज आपण ऐकता येते या स्पर्धेमध्ये.
नुकतं ज्यांनी उल्लेख केला की लाकिवलीमध्ये सुद्धा चांगली स्पर्धा, वडघरमध्ये सुद्धा चांगली स्पर्धा आणि त्या विभागामध्ये त्यांचा आवाज सध्या दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रद्धांजली चषक चांदीप 2026 ही शानदार आयोजन. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतायत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या विभागामध्ये अजून मोठमोठ्या स्पर्धा येणं बाकी आहे. डे फॉर्मॅटमध्ये सुद्धा काही स्पर्धा आपण पाहतायत पेंडिंग आहेत, परंतु सध्या नाईटचा थरार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रंगताना वेगवेगळ्या विभागामध्ये पाहायला मिळतोय. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर आशिषला आपण पाहतायत. आशिष गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं तर या आई गावदेवी लाखिवली या टीमला बिलॉंग करणारा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल, आशिषचा पहिलाच बॉल, स्विच हिटचा फटका अगदी नेत्रदीपक टायमिंग पाहायला मिळाला आणि सरळ बॉलला पाठवून दिलंय. संदेशच्या बॅट मधून एक अप्रतिम चौकार, गुड शॉट, 4 रन. संदेशने ग्रीप बदलली होती ऐन वेळेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत बॅटिंग स्टान्स अप्रतिम पाहायला मिळाला. फुटवर्क चांगलं होतं, चेंडूला येऊन दिलं, त्या मेरिटवर खेळले, बॉडमॅनचा चांगला वापर केला, ग्रीप बदलली बॅटची आणि स्वतःला स्विच करत असताना एक परफेक्शन स्ट्रोक कसा असावा याचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि संदेशच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट केलेत. 4 रन. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले 58 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास. यावेळेला ऑन साइडला शफल झालेत. नो बॉलचा इशारा. एक रन तर डेफिनेटली मिळेल. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी संदेश 2 रन्स कंप्लीट करेल. नो बॉलचा इशारा. ओ स्टेपिंग रिटर्न क्रीज यावेळेला आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीने आपल्याकडे एकच कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला तो रिव्ह्यू मिळणार नाहीये. सध्या तरी आपण पाहिलं तर 1+2 अशा 3 रन्स मिळतील. या 3 रन्सने संघाची धावसंख्या अगदी चांगलं मंजित कुडी यावेळेला दर्शवत असताना यस बरोबर पंचांनी हेरलं होतं. गुड डिसिजन. चांगली पंचांची भूमिका पाहायला मिळते. फुलटॉस बॉल, नो बॉलचा पुरेपूर फायदा उचलला फ्री हिटच्या बॉलचा आणि सरळ बॉलला फेकून दिलं. संदेशच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका, अप्रतिम षटकार, 6 धावा, फ्लॅट 6. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अतिशय चांगली बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. फुलटॉस बॉलला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. या षटकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. या धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. फ्रीडच्या बॉलवर कसं खेळायचं हे संदेशने अगोदरच ओळखलं होतं. आशिष नो डाऊट अबाउट इट एक चांगला गोलंदाज आहे, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते. पुन्हा एकदा बॉल तयार. स्विचचा फटका. एस्टनच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. सध्या तरी आपण पाहिलं तर 13 या धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पंचांकडे दात. पंचांनी पुन्हा एकदा अपील फिटावून लावली. स्लिप झाले त्या ठिकाणी थोडस क्रॅम्प होत असताना अवतीभोवती थोडीशी जागा सोडा जेणेकरून त्याला हवा येईल. एकदम गर्दी करू नका.
भरपूर दुखापतग्रस्त होत असताना आपण पाहतायत त्यांचेच खेळाडू. मात्र संदेश लवकरात लवकर रिकवर होईल हीच अपेक्षा आपण करूया, कारण या इंजुरी खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त असतात. सध्या जरी आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्थिर राहिले. चांगला कमबॅक केला आशिषने, नो डाऊट अबाउट इट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 रन, 45 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 20 आणि 20 बॉल मध्ये 45 रन. सामन्याचं समीकरण सोपं आहे, परंतु ते सोपं करावं लागेल. तेराला 1, 4 बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावर आहे. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 45 रन. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास, कारण आयुष्यात क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. त्यामुळे तुम्हाला जिद्दीने खेळावं लागेल. आशिषची चांगली फिल्डिंग आणि तेवढा चांगला थ्रो पाहायला मिळाला, परंतु 1 रन काही रोखू शकणार नाहीयेत. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा खेळ झालाय. वडघर टीमचं कौतुक करावं लागेल, ज्या अनुषंगाने स्टार्ट करून दिली होती संदेशने. थोडासा रिटायर्ड हट रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला, कारण तिथे स्लिप झाला. कदाचित तिथे पोहोचला असता तर डेफिनेटली रिटायर्ड हट झाला असता, परंतु इथे विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात, संदेशच्या स्वरूपात. 14ला 1. चांगला बॉल आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. फॅब्युलस डिलिव्हरी. आशिष कमबॅक करणं जाणतो आपल्या करिअर मध्ये, आणि पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 14 रन. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 44 रनची आवश्यकता आहे. काय बॉल डिलिव्हर केला होता, उंच सकल बांध्याचा, अगदी बॉलला फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला, मिसिंग द लाईन, आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. वडघर टीमला दुसरा धक्का. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 14ला 2. चौदाला 2. 18 बॉल आणि विजयासाठी 44 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 44 रन. निशांत न्यू बॉलर, तर धनंजय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 58 धावांचा पाठलाग करताना निशांत आपल्या बॉलिंग मार्कवर येताना चांगला बॉल, परफेक्ट वाईड यॉर्कर. या बॉलने चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. चांगली थिंकिंग वापरली, अप्रोच इंटेंट अप्रतिम निशांचा पाहायला मिळाला. बॅटची एज घेऊन बॉल पाठीमागे निघून जाईल नॉन स्टॉप लॉंग स्टॉप रिझल्टला, आणि पाहता पाहता 1 रन मिळेल. मात्र आता वडघर टीमला धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणं, फलक हलतं राहणं, दबाव हटवणं हेच खूप महत्वाचा मायने राखेल. 15 रन झाले. 43 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. शांत यावेळेला आपण पाहताय तर फिल्डिंग सेट करतोय. एक फिल्डर आपण पाहिला शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर एक लॉंग लेग, डीप मिड विकेट, मिड ऑन, लॉंग ऑन, वाईडिश मध्ये आहे. बाउन्स मिळाला होता, खूपच अवाक्याच्या बाहेर हा बाउन्स, आणि त्यामुळे दीपक मडवी
लगेच सांगतायत की इथे व्हाईट बॉल पनिशमेंट आणि 1 फॉर द ओव्हर. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16. या वेळेला आपण पाहिलं तर लॉंग स्टॉप रिजनला बॉल थांबणार नाहीये. चौकार मिळेल. लक फॅक्टर्सचा नशिबाचा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 38 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. वडघर टीमला धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, धावा येणे फार गरजेची गोष्ट राहील, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने धावा सेव्ह करतील का याकडे लक्ष असणार आहे. निशांत पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन धनंजय समोर. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. थोडासा आतमध्ये येणारा टॉस झाला बॉल. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत सध्या तरी निशांत विथ द बॅटने विथ द बॉलने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. ग्रेट नॉक. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 20 या धावसंख्येवर. या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. सुपर बॉलिंग. निशांत काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल ज्या पद्धतीने त्याचा अँगल येतो. अप्रतिम नॅचरल डिलिव्हरी उजव्या हाताने आणि त्यानंतर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. तर एखाद्या फलंदाजाला इथे रिस्क घ्यावी लागेल. चेतन या वेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा फटका या सामन्याची पुन्हा एकदा क्वालिटी वाढवेल. एक विकेट या सामन्यातून मात्र दूर जाण्यास सांगेल. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एक रन तर मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 वर जाऊन पोहोचली गेली आणि आता 37 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये 37 रन. हे सामन्याचं समीकरण वडघर या टीमला विजयासाठी. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. इनक्रेडिबल. सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. हार्दिकच्या स्वागतासाठी 6 धावा. अशाच प्रकारच्या झेल घेतल्यानंतर मात्र काल बिलोशी या मैदानात प्रत्येक झेलसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. पहिल्या दिवसात 2 तारखेला 2 मार्चला 3000 रुपये एका झेलसाठी आणि आता येत्या 9 मार्चला सुद्धा आपण पाहिलं तर एका झेलसाठी 3000 रुपये प्रेक्षकाला आहेत. परंतु 8 एप्रिल ते 12 एप्रिल यायला विसरू नका जुचंद्रच्या मैदानात. तिथे सुद्धा बक्षिसांची खैरात होते प्रेक्षकांसाठी. 2 लाखाची स्पर्धा पुढे येते. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक साईडला खेळला गेलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फिल्डर या वेळेला येत आहेत आणि फलंदाजला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 28 धावा. हर्षल चांगली माहिती देत असताना आणि मंजित कुडूला आपण पाहतायत दोन्ही आमचे ऑफिशियल. संघाची धावसंख्या 28. विजयासाठी अजून सुद्धा 30 रनची आवश्यकता आहे.
टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं 5,000 पासून सुरुवात 1 लाख तर आता नथिंग अबाउट झाले. 1.5 लाख 2 लाख रुपये असतील तर काही का संघ खेळण्यासाठी इच्छुक असतात आणि त्यामुळे आता ग्रामीण क्रिकेट एवढं डेव्हलप झालंय खेड्यापाड्यामध्ये की वाखाणेजोगे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक स्पर्धा कॉम्पिटिशनला उतरलेत. इथे जर 1 लाख असेल तर आपण 1.25 लाख स्पर्धा भरवायची, तिथे 1.25 लाख असेल तर आपण 1.5 लाख स्पर्धा भरवायची. हे कॉम्पिटिशन सध्या आत्ताच्या काळामध्ये पाहायला मिळतं. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला फटका तर आहे. फिल्डर पुढे सरसावेल, चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो पाहायला मिळतो. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर 29. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता आहे. जर आपण पाहिला तर यस विकेट डाऊन, फलंदाज बाद. 8 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 8-29चं समीकरण. नवीन फलंदाज मिस्टर सुमितला आपण पाहतायत. सुमित नावाची चर्चा झाली VVPL मध्ये. 2 वेळा असं मात्र त्याच्या करिअर मध्ये घडलंय की 6 बॉल 6 षटकार मारून सुद्धा पराभवाची चव चाखायला मिळाली. असा खेळाडू आपण पाहतोय सुमित ढेकळेने. विश्वनाथ जाधवच्या अगेन्स्ट ते षटकार खेळले परंतु पराभवाची चव चाखायलाच मिळाली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर येत आहेत. गुड कॅच, चांगला झेल टिपला गेलाय. पुन्हा एकदा विकेट डाऊन. आता हॅट्रिक वर पोहोचलाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केले. अप्रतिम फोर्स केलं होतं या बॉलला परंतु बॅटचा टॉपेज आणि सरळ चांगला झेल टिपत असताना तेजस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओमकार हॅट्रिक वर आहे. एकंदरीत आपण पाहतायत गोलंदाज आपण पाहतायत विकीला. आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने विकीने गोलंदाजी केली. ओमकार घरतने विकेट हॅट्रिक साध्य केली. या अगोदर अभिषेकने जबरदस्त विकेट हॅट्रिक साध्य केली होती. म्हणजे हे गोलंदाज लगेच आपल्या लक्षात राहतात जेव्हा विकेट हॅट्रिकच्या पंक्तीमध्ये असतात ते. आता हॅट्रिक वर पोहोचलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल होता. हॅट्रिक हुकली परंतु चांगल्या ओव्हरची समाप्ती होत असताना पाहायला मिळते. आता 6 बॉल आणि 29 रन. सामना थोडासा दूर गेलाय परंतु त्याला जवळ आणण्याचं काम आणि विजयावर शिक्कामोर्तब करण्याचं काम हे 2 बॅटर करतील का याकडे लक्ष असणार आहे. सहा बॉल 29. यावेळेला पहिला तर आला षटकार. वाह, व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ बॅटचा वापर केला आणि सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. दिस इज अ क्लास यावेळेला दाखवलाय. काय बॉलला फॉलो केलंय. एक कॅमेरा असून सुद्धा मात्र चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. मुनीत कुडू वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट. सर्वात जास्त निलेजी मडवी कोण बिझी असेल तर आमचे कॅमेरामॅन बिझी आहे. आपण इतरत्र मात्र बसतो उठतो इथे तिथे फिरतो परंतु कॅमेरामॅन एकाच जागी बसतो. त्याला जेवायला सुद्धा फुरसत नसते. 15 मिनिटाचा फक्त अवधी घेतल्यानंतर तो पुन्हा एकदा कॅमेरा वर्क करण्यामध्ये बिझी असतो. या कॅमेरामॅनला मानाचा सलाम आहे.
जरी आपण क्रिकेटच्या मैदानात खेळतो परंतु हे क्षण जे अजरामर करण्याचं काम करतो तो गुप्त हिरो कॅमेरामॅन. यावेळेला बॉलचा टप्पा चूक नव्हता, पंच सांगतायत यस वाईट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर. सध्या तरी आपण पाहिलं तर 36 धावा, 5 बॉल आणि 22 रन. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. विकेट डाऊन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आता स्थिर राहिले. 22 रनची आवश्यकता, 4 बॉल आणि 22 रन. निशांत न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर स्थिर राहिले. आतापर्यंत 36 22 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 बॉल मध्ये 22. जबरदस्त. यावेळेला आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना षटकार आल्यानंतर आपल्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती सिद्ध करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतायत गोलंदाज. सुपर बॉलिंग. ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. इनफिल्डच्या वरून खेळत असताना बॉल फार वेगाने निघून चालला. एक्स्ट्रा कव्हरला तेवढीच चांगली फिल्डिंग उमेदीने केली. हे तुमच्याकडे डेडिकेशन असायला हवं ग्राउंड फिल्डिंग करताना. जरी आपण आपल्या मनाला विचारतो की आता आपण जिंकलेलो आहोत परंतु मॅच संपलेले नसते. अशा वेळेला 2 बॉल 20. यानंतर धर्मवीर प्रतिष्ठान संदीप चांगला बॉल डिलिव्हर केलाय. स्लोवर 1 बॉल होता, थांबून आला होता. सर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. आता शेवटचा बॉल औपचारिकता फक्त बाकी राहिले. चांगला फटका तर खेळला परंतु उशीर झाला आणि सरळ बॉलला फेकून दिलं. 13 धावेने पराभव स्वीकारावा लागला. गुड शॉट. कॉंग्रॅच्युलेशन. आई गावदेवी लाखोली टीम भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करतोय. तर एका साईडला वडघर टीम आपण आला, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि या हंगामासाठी वडघर टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. अतुल कांबळे यावेळेला दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सामन्याला जशी सुरुवात होईल तसा आवाज आपण ऐकणार आहोत. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच चला निशांत ठरताय त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. निशांत आपण